Hello friends, once again welcome to the Nan Sadhana NEET IIT Foundation, and we are completely see the first law of motion, second law of motion, okay, and today we are discussing regarding about the third law of motion. Dear students, it is very simple and very easy third law of motion, and in everyday life we are discussing regarding about this the third law of motions. Each and every laws, first law, second law, third law, it will be happen in our daily life, but we are discussing maximum about the third law of motion. Okay, let us see here. We are discussing the third law of motions, Newton's third law of motion. What is the statement of about the third law of motion of Newton is that every action there is an equal and opposite reaction. Okay, underline it, every action equal and opposite reaction. This three such kind of the words, it is very essential. This three statement, it is very important in the Newton's third law of motion. Okay, every action, okay, and equal and opposite reaction. Okay, let us see here. This is the ball, and this child playing the ball. Okay, and they are thrown on the ball, this such kind of the ball. This boy, it is the first body, okay, and throwing the ball, it is the action, okay, and when this force exerted on the ball, this is the action, we call it as the action. And same time, this such kind of the ball get what we call it as return back to the child, that is the reaction. It is very important, action, okay, action, and there is equal reaction. This is the statement of the Newton's third law of motion. okay, म्हणजे न्यूटनने असं सांगितलेलं आहे की त्याच्या ह्या स्टेटमेंटमध्ये एव्हरी ॲक्शन म्हणजे प्रत्येक ही असणारी क्रिया, ओके, आणि इक्वल हा शब्द वापरला म्हणजे सारख्याच रीतीनं समान असणे, ओके, अपोजिट रिॲक्शन म्हणजे त्याची विरुद्ध असणारी प्रतिक्रिया. उदाहरण तेच तुम्हाला आता मी सांगितलं की एक भिंत आहे, त्याला आपण कन्सिडर करूत बी ऑब्जेक्ट. हा एक मुलगा आहे, त्याला कन्सिडर करूत आपण ए. ओके, आता ए या व्यक्तीकडून जेव्हा हा चेंडू भिंतीवरती आदळतो किंवा पडतो किंवा जातो, म्हणजे ह्या मुलाने जो फोर्स एक्झर्ट केलेला आहे ते म्हणजे झाली ॲक्शन. त्याला आपण काय म्हणणार, ACTION, त्याला ॲक्शन असं आपण म्हणणार. ओके, आणि जेव्हा ही ॲक्शन घडत असते तर त्याची एक प्रतिक्रियाच म्हणून एक रिॲक्शन कशी घडते, इक्वली घडत असते आणि ते विरुद्ध दिशेने असते, अपोजिट असते. दिस इज द बेस्ट स्टेटमेंट ऑफ द न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. ओके, स्टेटमेंट दुसरं काय सांगितलं की रिलेशनशिप. हा शब्द बघा, रिलेशनशिप आहे, सहसंबंध आहे. कोणामध्ये सहसंबंध आणि कशाचा सहसंबंध आहे? सहसंबंध दोन ऑब्जेक्टमध्ये आहे, दोन बॉडीजमध्ये आहे, आणि तो कशाचा आहे? तो फोर्सचा आहे, तो बलाचा आहे. जेव्हा ते फोर्स एक्झर्ट केला जातो, इक्वली केला जातो आणि अपोजिटली केला जात असतो. अतिशय सोपा आहे, लक्षात घ्या. ओके, या मुलांनी जे फोर्स एक्झर्ट केला होता भिंतीवरती बॉल फेकून, ते झाला पहिला फोर्स. ओके, आणि जेव्हा भिंतीकडून बॉल पुन्हा त्या मुलाकडे आला, ते झाला सेकंड फोर्स. म्हणजे या फोर्सचं रिलेशन बिटवीन ह्या दोन बॉडीजमध्ये, पहिली बॉडी फर्स्ट बॉडी आणि सेकंड बॉडी भिंत, ह्या दोघांमध्ये ज्या फोर्सचं रिलेशन आहे ते इक्वल आणि अपोजिट असतं. दिस इज द स्टेटमेंट ऑफ द न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. न्यूटनने हे देखील सांगितलेलं आहे की ही अशा प्रकारची जी क्रिया घडते आणि ही प्रतिक्रिया घडत असते, त्यासाठी मिनिमम कमीत कमी किती ऑब्जेक्ट असणं गरजेचं आहे, तर त्यासाठी दोन ऑब्जेक्ट असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. दोन ऑब्जेक्ट हे असले पाहिजेत. ओके, एका ऑब्जेक्टमध्ये ही क्रिया घडत नसते, हे सेंटेन्स सांगतं. दस न्यूटन्स थर्ड लॉ कॅनॉट बी अप्लाय टू अ सिंगल बॉडी. सिंगल बॉडीमध्ये ही क्रिया घडत नाही. एकाच ऑब्जेक्टमध्ये ह्या दोन्ही क्रिया प्रतिक्रिया घडत नसतात. ओके, देर इज कॅनॉट बी, वी कॅन नॉट बी सी दिस सच काइंड ऑफ द टू ॲक्शन्स अँड रिॲक्शन्स. ओके, this phenomena in single body, essential for two bodies. Okay, let us see next point regarding about this law, the two opposing forces. आता ह्या opposing force बद्दल आपली चर्चा झालेली आहे की एक ऑब्जेक्ट हा मुलगा होता. ओके, त्यांनी या भिंतीवरती जेव्हा फोर्स म्हणजे बॉल फेकून जे फोर्स एक्झर्ट केला होता,
ते म्हणजे पहिला फोर्स असणार आहे, त्याला आपण ॲक्शन असं म्हणू. जेव्हा भिंतीकडून बॉल हा मुलाकडे परत त्याच तेवढा स्पीडनं इक्वली स्पीडनं जेव्हा बॉल त्याच्याकडे आला, ते म्हणजे दुसरा फोर्स आहे, त्याला रिॲक्शन फोर्स असं म्हटलं जातं. ही अशा प्रकारची क्रिया प्रतिक्रिया घडते, ॲक्शन रिॲक्शन ही होत असते. म्हणून स्टेटमेंट न्यूटनने काय वापरलं होतं की एव्हरी ॲक्शन ओके देर इज ॲन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. ओके, नेक्स्ट सेंटेन्स, वेन एव्हर टू बॉडीज एक्झर्ट फोर्स. जेव्हा जेव्हा दोन्ही बॉडीज फोर्स हा एक्झर्ट करत असतात एकमेकांवरती, तर पहिला फोर्स जो एक्झर्ट होतो पहिल्या बॉडीकडून दुसऱ्या बॉडीकडे, त्याला ॲक्शन असं म्हटलं जातं. आणि ते इक्वल मॅग्निट्यूडमध्ये असतं, तेवढी स्पीड असणार, त्याच्यामध्ये कसल्या प्रकारचे चेंज नसणार. जर त्याच्यामध्ये स्पीड ही कमी असेल, तेवढ्याच कमी स्पीडमध्ये बॉल त्या मुलाकडे येणार, आणि जेवढ्या स्पीडनं जास्त स्पीडनं बॉल तो मुलगा फेकेल, तेवढ्या जास्त स्पीडनं त्या मुलाकडे परत बॉल येणार आहे. दिस इज द इक्वल अँड अपोजिट magnitude. Okay, let us see here, opposite in the direction of the force exerted by the second body on the first body. सेकंड बॉडीकडून पहिल्या बॉडीकडे जेव्हा ही क्रिया घडत असते, त्याला रिॲक्शन असं म्हणतात, प्रतिक्रिया असं म्हटलं जातं. ओके, ॲक्शन अँड रिॲक्शन. शेवटचं सेंटेन्स काय आहे, ॲक्शन रिॲक्शन फोर्स ॲक्ट ऑन डिफरंट ऑब्जेक्ट अँड नेवर ऑन द सेम ऑब्जेक्ट. सारख्याच ऑब्जेक्टवरती ही क्रिया घडत नसते, ही क्रिया फक्त आणि फक्त दोन ऑब्जेक्टमध्ये घडणारी आहे. हे माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे. लेट अस सी हिअर. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी पाहत आहोत. जेट एक्झाम्पलचं खूप कॉमन आणि इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये देखील हे स्टेटमेंट यूज केलं जात असतं, उदाहरण अप्लाय केलं जात असतं. जेट एरोप्लेनचं हा एक रॉकेट आहे, आणि याचं जे प्रिन्सिपल आहे, याचं जे तत्व आहे, न्यूटनच्या थर्ड लॉवरतीच त्या ठिकाणी कार्य करतं, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. काय होतं की हे जे नॉझल आहे, खालचा हा जो पार्ट आहे, याला नॉस्ट्रेल असं म्हटलं जातं. तर ह्या नॉझल्सद्वारे जेव्हा हा गॅस खाली येतो, हॉट गॅस कम आउट दिस नॉझल, तर इथं काय होणार, इथं पहिली ॲक्शन घडणार आहे, खाली जोरामध्ये ॲक्शन घडणार आहे, आणि त्याच गतीनं फोर्सने हा जो जेट आहे, हा जो रॉकेट आहे, तो रिॲक्शनच्या स्वरूपामध्ये वर जाणार आहे. ओके, हा गॅस काय करायला आहे, ॲक्शन क्रिएट करायला आहे, आणि याने क्रिएट केलेल्या ॲक्शनमुळं हा रॉकेट काय करतो, त्याच्या रिॲक्शन्स या ठिकाणी दाखवतो, म्हणजे तो वरच्या बाजूला पुशअप केला जातो, फॉरवर्ड केला जातो. स्टेटमेंट बघा किती सिम्पल आणि सोपं आहे. ॲक्शन अँड द रिॲक्शन यस हॅपन इन बिटवीन दिस रॉकेट. केव्हा घडणार ॲक्शन, दिस hot gas comes out of the nozzles and high speed upward as the reaction. This is the best example. सेकंड उदाहरण हे सुद्धा बलूनच्या बाबतीमध्ये सांगितलं की जेव्हा आपण या बलूनमध्ये हवा भरतो आणि जेव्हा ही हवा सोडली जात असते, तर तेव्हा काय होणार, when this release the balloon air rash out vertically, खालच्या दिशेनं वर्टिकली त्या ठिकाणी गॅस जाणार, हा बलून वरच्या दिशेनं रिॲक्शन दाखवणार. ॲक्शन कुठं घडली, या एअरमध्ये घडली खालच्या दिशेनं, आणि रिॲक्शन कुठं झाली, या बलूनची वरच्या डायरेक्शननं. इफ वी फिल अ बलून विथ एअर अँड होल्ड इट विथ इट्स माउथ डाऊनवर्ड whenever and then when release this balloon the air rush out vertical direction, this is the action, and the balloon moves vertical upward direction, this is the reaction. हे सुद्धा उदाहरण ध्यानामध्ये ठेवा. आता आपण दुसऱ्या उदाहरणाकडे वळणार आहोत. ते सुद्धा उदाहरण अत्यंत सोपं आणि महत्त्वाचं आहे. आता या बंदुकीचं उदाहरण आहे. जेव्हा बंदुकीमधून गोळी बाहेर पडते, आता दोन ऑब्जेक्ट कोणते आहेत, तुम्हाला इथे देखील प्रश्न पडला असेल, सर दोन ऑब्जेक्टमध्ये घडणारी क्रिया आहे. पहिला ऑब्जेक्ट आहे हे रॉकेट आणि ते असणारा गॅस. ओके, दुसरा ऑब्जेक्ट हे पृथ्वीचा भाग आहे. पृथ्वीवरती जेव्हा हा गॅस खालच्या दिशेला जोरामध्ये फोर्सली त्या ठिकाणी सोडला गेला, तेव्हा हे रॉकेट वरच्या दिशेला गेलं. म्हणजे हे दोन ऑब्जेक्टमध्ये झाली क्रिया. हे जे खालचा भाग आहे जमिनीचा, तो म्हणजे एक ऑब्जेक्ट, आणि बलून म्हणजे दुसरा ऑब्जेक्ट. या बलूनमधून जेव्हा गॅस बाहेर पडले, तर या दुसऱ्या ऑब्जेक्टवरती तो फोर्स एक्झर्ट झाला आणि पहिला ऑब्जेक्ट त्या ठिकाणी वरती गेला. या दोन ऑब्जेक्टमध्ये झालेली क्रिया सेम ॲज इट इज. इथं देखील दोन ऑब्जेक्ट आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, दोन ऑब्जेक्ट म्हणजे काय, माणसाचा हात आहे का? नाही. पहिला ऑब्जेक्ट म्हणजे ही गन, म्हणजे बंदूक, आणि ह्या बंदुकीमध्ये असणारी जी बुलेट आहे, जी गोळी आहे, ते म्हणजे दुसरा ऑब्जेक्ट. जेव्हा तो व्यक्ती बंदूक चालवतो, तेव्हा जोराने त्या ठिकाणी पुढच्या डायरेक्शनला ही गोळी
बाहेर पडते, ही झाली ॲक्शन. त्याला ॲक्सलरेटिंग फोर्स द बुलेट असा आपण शब्द वापरणार आहोत. ही इथपर्यंत आली बघा ती बुलेट. ओके. आणि जेव्हा ज्या गतीनं ती फोर्सनी बाहेर पडली तेव्हा त्याची अपोजिट आणि इक्वल रिॲक्शन ही घडलेली आहे. ती गन काय झाली, मागच्या दिशेला लगेच्या लगे गेलेली आहे. म्हणजे ह्या दोन वस्तूमध्ये घडलेली ही क्रिया ॲक्शन आणि रिॲक्शन. दुसरं उदाहरणसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे. देन लेट अस सी हिअर द सेकंड एक्झाम्पल. दिस इज द फीट. ओके. and these are creating the action on the this floor. This is the first opposing force and this is the second reaction when these are pushing forward the direction. This is the second example. Let us see here the third example. The boy is playing on the cart. Okay. The action of the feet exert force on the boat. Okay. This is the action, and reaction is that this boat is exert force on the feet and these boys are comes forward. Okay. This is the action and the reaction. म्हणजे अर्थात या ठिकाणी काय सांगितलं की हा मुलगा जेव्हा त्याच्या पायाने फोर्स हा एक्झर्ट करतो बोटवरती तर तो पुढच्या डायरेक्शनला हा मूव्ह होतो आणि जी बोट आहे ती मागच्या डायरेक्शनला मूव्ह होत असते. दिस इज द ॲक्शन अँड दिस इज द रिॲक्शन. ओके. म्हणजे दोन या ठिकाणी क्रिया घडलेल्या आहेत. दिस इज द बेस्ट एक्झाम्पल. सर्व उदाहरणं तुम्हाला लिहून घ्यायची आहेत. फर्स्ट एक्झाम्पल आपण खेळणाऱ्या एका मुलाचं पाहिलं होतं जेव्हा भिंतीवरती तो बॉल फेकतो, एक उदाहरण. दुसरं उदाहरण पाहिलं होतं आपण या रॉकेटचं. तिसरं उदाहरण या बलूनचं. आणि चौथं एक्झाम्पल दिस गन. अँड फोर्थ एक्झाम्पल ऑफ द वॉकिंग ऑफ द पीपल्स. अँड लास्ट अँड बेस्ट एक्झाम्पल इज द दिस बोट अँड बॉय प्लेइंग इन द बोट. ओके. तर सर्व एक्झाम्पल्स या ठिकाणी तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत. अतिशय सोपे आहेत. तर न्यूटनचा थर्ड लॉ काय सांगतो, इच अँड एव्हरी ॲक्शन क्रिएट अ इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. स्टेटमेंट विसरायचं नाही आहे. सर्व मुद्दे सर्व पॉईंट्स हे तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत. लिहून घ्या. या ठिकाणी आपण आता थांबणार आहोत. थँक्यू सो मच. स्टे होम अँड स्टे सेफ. If you will get any difficulty, you discuss me on this is my WhatsApp number. Okay. 7720025918. Okay. प्रत्येकी तुम्ही लिहिलेले स्टेटमेंट होमवर्क तुमच्या अडचणी मला या व्हॉट्सअपवरती त्या ठिकाणी डिस्कशनसाठी पाठवू शकतात. या ठिकाणी आपण थांबणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.